विकेट हॅट्रिकला 500 आणि प्रत्येक डॉट बॉलला 100 रुपयाचं पारितोषिक आलं. धन्यवाद. भारतीय जनता पार्टी केळवणे आयोजित उरण पनवेल आमदार चषक 2024. खोपटे संघाचा पहिला गोलंदाज ज्याने जर 10च्या कमी धावा खर्च केला तर बबनदादा ठाकूर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलं. धन्यवाद. अनेक पारितोषिक खोपटे संघासाठी. झरीमरी खोपटे विरोधात प्रतीक 11 सुरुंगपाडा. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाले सुरुंगपाडा संघाची. खरं तर सुरुंगपाडा संघाने देखील धाबा कुठल्या होत्या पहिल्या डाबामध्ये 54 आणि त्या धाबा करू दिल्या नाहीत. मंगेश खारकोपर टीमला माफी असावी. जरीमरी खोपटे या टीमने धाबा कुठल्या होत्या 54. त्यानंतर प्रतीक 11 सुरुंगपाडा टीमचा विचार केला तर मंगेश खारकोपर टीमच्या विरोधात खूप चांगली गोलंदाजी त्यांची राहिली होती. फक्त 30च धाबा त्याने दिल्या होत्या. चला बाद चालू करा. पहिलं षटक घेऊन आला अभिजित ठाकूर. जरीमरी खोपटे या टीमने टॉस जिंकला. प्रथम क्षेत्ररक्षण त्याने स्वीकारलंय. दमदार क्रीडा स्पर्धा. आज वेळेत सामने चालू आहेत. काल एवढ्या टायमाला फर्स्ट राऊंड देखील कंप्लीट नव्हता कारण काल उद्घाटन सोहळा संपन्न झाला त्यामुळे थोडा वेळ. उद्याही असं सहकार्य करा. उद्या तर 8च संघ आहेत म्हणजे टेन्शन नाही. फक्त वेळेवरती यायला पाहिजेत बस कारण ते मोठे संघ आहेत. चला मॅचला इथे सुरुवात करतोय. दोन्ही टीमला शुभेच्छा. खोपटे आणि त्याचबरोबर प्रतीक 11 सुरुंगपाडा. भारतीय जनता पार्टी केळवणे आयोजित ही स्पर्धा उरण पनवेल आमदार चषक 2024 हे पर्व दुसरं आहे आणि आजची दुसरी नाईट आहे. मिडॉनला क्षेत्ररक्षक फिल्डिंग करतोय. खरं तर अंगाला लागून चेंडू थोडी उसळी घेतली परंतु धाव घेण्याचा कोणताही मोह नाही आतिश मतेचा. आतिश मते आणि वैभव तांडेल ही सलामीची जोडी प्रतीक 11 सुरंगपाडा टीमकडून. आयोजक सर्व मंचावरती उपस्थित आहेत. आनंद घेत आहेत आता या क्रीडा स्पर्धेचा. चेहऱ्यावरती आनंद का असू नये. मेहनत घेतली स्पर्धेसाठी. बाउन्सरचा इथे वापर करायचा होता अभिजित ठाकूरला. पंच इथे व्हाईट बॉल घोषित करतायत. अतिरिक्त उसळी घेतली. त्याचबरोबर 1 बाउन्सचा इशारा दिला जातो अभिजित ठाकूरला. अतिरिक्त धावेनेच धावसंख्येचा श्री गणेशा झालाय प्रतीक 11 सुरुंगपाडा टीमसाठी. एक धाव. ओव्हर पिच बॉल मिड ऑफ मधून चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने. फक्त एकच धाव. ऑफ ड्राईव्हचा चांगला स्ट्रोक होता. चांगली सुरुवात प्रतीक 11 सुरुंगपाडा टीम कडून आतिश मतेची. प्लेअर ऑफ द मॅच होता पहिल्या मॅच मध्ये आतिश मते. वैभव तांडेल पहिल्यांदा स्ट्रायकिंग एंडला. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॉल चालला वाडीश लॉंगॉनला. फिल्डर येतोय वेगाने. त्याला चकवा दिलाय चेंडूने. चाललाय सीमारेषा पार. चौकार. अभिमान हे आपलं गर्व आहे की आपण हिंदू आहोत. धावसंख्या 6. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला झेल घेतला जाईल. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळत असताना वैभव तांडेल माघारी परतलाय. केलवणे गावाला आमदार चषक ठेवला आज केलवणे गावाला. आमदार चषकाचा गाजतय नाव उरण पनवेलला. आमदार चषकाचा गाजतय नाव उरण पनवेलला. आमदार चषक बीजेपीचा केलवणे गावाला. आमदार चषक बीजेपीचा. बाउंड्री मारल्यानंतर मात्र इथे फलंदाज बाद झालाय. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळत असताना एलिव्हेशन मिळालं नाही. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला झेल घेतला गेला. फलंदाज बाद वैभव तांडेल. 2 चेंडू 4 धावा करून तो बाद झाला. नवीन बॅटर या टीमचा सर्वाधिक महत्वाचा ऑलराऊंडर अलंकार तांडेल. चांगली गोलंदाजी देखील करतो. लेफ्टी बॅटर आहे. अभिजित ठाकूर पहिलं षटक टाकतोय. 6 धावा त्याने दिल्यात. 1 विकेट त्याने घेतले. 3 ओव्हरचा हा सामना आहे. भारतीय जनता पार्टी केळवणे आयोजित ही स्पर्धा. सर्व आयोजक सध्याच्या घडीला मंचावरती उपस्थित राहून या स्पर्धेचा अर्थातच आपल्या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. पॉवर प्लेचं आहे पहिलं षटक. 2 सीमारक्षक कल्पेश अगदी कॉमेंट्री बॉक्सच्या समोर. त्याचबरोबर एक लॉंग ऑफ लाय
ठेवण्यात आला अलंकार साडी. चला जास्तीचा वेळ घेऊ नका, लगेचच सामना चालू करा. अभिजित उडवला चेंडू कव्हरच्या वरतून, बॉल जाणार सीमारेषा पार. अलंकारच्या बॅट मधून नयन रम्य चौकार. पनवेलचे आमदार प्रशांत दादा त्यांच्या हो जोडीला. थँक्यू थँक्यू थँक्यू. इथे चौकार आलाय, चौकाराने स्कोर जाऊन पोहोचलाय 10 वर. 10 धावा संख्या धावफलकावर. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, लॉंग ऑफला फिल्डर होता परंतु त्याच्या दूर हा फटका खेचला. चेंडू चाललाय सीमारेषा पार, परंतु पंच इथे इशारा करतायत, इट्स अ बाउंड्री. चौकार येतोय अलंकार तांडेलच्या बॅट मधून. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. धावा संख्या 18. भारत ठाकूर आयोजक हायनेक, या चषकाची झाली व चर्चा उरण तालुक्याला. या चषकाची झाली व चर्चा पनवेल तालुक्याला. आमदार चषकात गाजतंय नाव उरण पनवेलला. आमदार चषकात गाजतंय नाव उरण पनवेलला. हे पर्व दुसऱ्या या स्पर्धेचं आणि सर्वांची नावं आपण ऐकली. या सर्वांचं योगदान ही स्पर्धा यशस्वी करण्यामागे. खरं तर यशस्वी स्पर्धा जेव्हा प्रेक्षकांची गर्दी होते एखाद्या क्रीडा स्पर्धेला. 14 धावा झाल्यात पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. 1 विकेट गेले. प्रेक्षकांची गर्दी, त्याचबरोबर खेळाडूंसाठी उत्तम क्रीडांगणाची व्यवस्था, फ्लडलाईटचं उत्तम आयोजन, या सर्व गोष्टी, पारितोषिकांची खैरात जेव्हा येतात एखाद्या स्पर्धेमध्ये तेव्हा ती स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडली जाते. राजकीय मंडळींचा देखील आशीर्वाद लाभलेत, दोन्ही आमदार साहेबांचे त्याचबरोबर खासदार साहेबांचे. ऑन साइडला हा धमाका. फलंदाज अतिश मतेच्या बॅट मधून बॉल चाललाय सीमारेषा पार. चेतनच्या विरोधात ठोकलाय ते षटकार. आयोजक लय भारी, तेजस माळी आयोजक भारी, कामगिरी त्याची न्यारी. थँक्यू. पहिल्या मॅच मध्ये धावा होत्या सेकंड राऊंडच्या 18. यस, निश्चितच म्हणजे या मॅच मधील विजेता संघ डायरेक्ट शेवटच्या मॅच मध्ये जाईल. म्हणजे पुढचा सामना फिक्स. जय हनुमान भेंडकळ विरोधात अष्टविनायक ओवळे. फुल टॉस बॉल उडवलाय कव्हर पॉइंटच्या दिशेने. नक्कीच चेंडू जाईल पुन्हा एकदा सीमारेषा पार. चौकार. साईराज माळी आयोजक लय भारी, तेजस माळी आयोजक भारी, कामगिरी त्याची न्यारी. सुशील ठाकूर साईराज माळी आयोजक लय भारी, तेजस माळी आयोजक भारी, कामगिरी त्याची न्यारी. नाही, गाणं चालू द्या. चषकाला केलवणे गावच्या ग्रामस्थांनी साथ दिली या चषकाला. आमदार चषकात गाजतंय नाव उरण पनवेलला. आमदार चषकात गाजतंय नाव उरण पनवेलला. आमदार चषक बीजेपीचा केलवणे गावाला. आमदार चषक बीजेपीचा केलवणे गावाला. थँक्यू. इट्स अ फेअर डिलिव्हरी. येस, बॅटिंग करणाऱ्या टीमने हा रिव्ह्यू घेतला होता. धावा संख्या ती 24-24. कमालीचं आक्रमण. फटका इथे मात्र निश्चितच फसलाय. संधी आहे. कबरचा फिल्डर येतोय कॅच खाली आणि फलंदाज बाद होईल अतिश मते. मात्र भारत ठाकूर आयोजक हायनेक, या चषकाची झाली व चर्चा उरण तालुक्याला. या चषकाची झाली व चर्चा पनवेल तालुक्याला. आमदार चषकात गाजतंय नाव उरण पनवेलला. आमदार चषकात गाजतंय नाव उरण पनवेलला. आमदार चषक बीजेपीचा केलवणे गावाला. आमदार चषक बीजेपीचा
खूप छान असं गीत. भारतीय जनता पार्टी केळवणे आयोजित ही स्पर्धा उरण पनवेल आमदार चषक हे दुसरं पर्व आहे या स्पर्धेचं. एक ओव्हर अशी हवी आहे निलेश गायकवाड सारखी सध्याच्या घडीला जरी मरे खोपटे संघासाठी. कारण पहिल्या मॅचमध्ये देखील 2 ओव्हर 17 होत्या. 2 ओव्हरमध्ये 17 धावा म्हणजे पुष्कळ आहेत. 16 होत्या, फक्त एकच धाव दिली लास्ट ओव्हरमध्ये निलेश गायकवाडने. असंच एक षटक हवंय सध्याच्या घडीला जरी मरे खोपटे टीमसाठी. कारण सध्याच्या घडीला आक्रमक आहे तो सुरुंगपाडा हा संघ. प्रतीक 11 सुरुंगपाडा ज्याने दाबा कुठल्यात आतापर्यंत 24 सेकंड ओव्हर. चेतन पाटील खोदून काढण्याचा प्रयत्न होता. वाडीस लॉंगॉनला बॉल ट्रॅव्हल होतोय वेगाने, तिथेही चकवा दिला होता की चेंडूने परतो. शेवटी चांगली फिल्डिंग. एक धाव. स्कोर 25-25. कडाक्याच्या थंडीमध्ये चालू असलेला हा सामना. हॅलो चेक. याच दरम्यान विनंती असेल, मोठी जुई ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच आदरणीय सन्माननीय दीपकदादा भोईर यांना आपण व्यासपीठावरती यायचं आहे. दीपकदादा भोईर. सन्माननीय दीपकदादा भोईर मोठी जुईचे सरपंच, आपणास विनंती आहे की आपण मंचावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत, मनपूर्वक स्वागत. दीपकदादा भोईर आपण मंचावरती यावं. आयोजकांच्या वतीने आपणास विनंती आहे आपण मंचावरती येऊन विराजमान व्हावं. 25 धावा. चेतन थांबवेल का? ऑन साइडला फटका गॅपमध्ये असतो. ओके, 1 बाउन्स सीमारेषा पार. आणखी एक दमदार चौकार. चौकार इथे आलाय. चौकाराने स्कोर. पुन्हा तोच प्रयत्न होता. लॉंगॉनला फिल्डर त्याच्या डोक्यावरून बॉल चाललाय. 1 बाउन्स सीमारेषा पार. 2 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त आणि प्रतीक 11 सुरुंगपाडा संघाची धाव संख्या तब्बल 33. लॉस ऑफ 2 विकेट. धन्यवाद डीजे श्रीकांत. हॅलो चेक. या दरम्यान साईगावचे सुपुत्र आदरणीय सन्माननीय वैभव मोकळ साहेबांना देखील विनंती असेल आपण सुद्धा यावं. आयोजकांच्या माध्यमातून आपल्या सुद्धा हा विनंतीचा पुकार असेल, आपण या व्यासपीठावरती. 2 ओव्हरमध्ये धावा झाल्या 33. अलंकार तांडेलच्या बॅटमधून सलग 4 चौकार आलेत. कौशिक पाटीलच्या डॉट बॉलसाठी 200 आणि विकेट हॅट्रिकसाठी 1000 राहुल पाटील यांच्याकडून. हा पहिला चेंडू इथे निर्धाव आलाय. पहा, प्रत्येक निर्धाव चेंडू मागे 200 रुपयांचं कॅश प्राइज आहे. ते कौशिक पाटीलसाठी. याच निर्धाव चेंडूंची गरज आहे सध्याच्या घडीला. आणि बबनदादा ठाकूर यांच्याकडून 100 रुपयांचं कॅश प्राइज डॉट बॉलसाठी. फुलटॉस बॉल वेगाने टाकण्याचा प्रयत्न होता. लॉंगॉनला बॉल ट्रॅव्हल होते. फक्त एकच धाव. एकरी धाव संख्येने स्कोर 34. अलंकार तांडेल ज्याच्या बॅटमधून 4 चौकार आलेत. 4 चेंडू 16 वरती तो खेळतोय. सुरुवातीला आक्रमण केलं होतं अतिश मतेने. वैभव तांडेलने देखील एक चौकार खेचला होता, परंतु अलंकार तांडेल 3 ओव्हरच्या मॅचमध्ये अक्षरशः बरसलाय. आणि नेक्स्ट मॅच टॉस साठी या. जय हनुमान भेंडकल विरोधात अष्टविनायक ओळे. टॉस साठी आपण यायचं. कॅप्टन्स इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत, कारण या मॅचमधील विजेता संघ डायरेक्ट आजच्या रात्रीतील शेवटचा सामना खेळेल. कारण धावसंख्या झाली ती 34 आणि अगोदरच्या मॅचमध्ये धावा होत्या त्या 18. जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय. लॉंग ऑनला चेंडू येतो आणि ते धावलाय बॅटर आणि फलंदाज बाद असेल. 1 शॉट त्यामध्ये, म्हणजे एकही धाव नाहीये. फलंदाज बाद. रनआउट. कृष्णा म्हात्रे साहेबांना, त्याच्यानंतर नवनीत मोकळ साहेब या अतिथींनी यायचं मंचावरती.
कृष्णा म्हात्रे साहेब, त्याच्यानंतर नवनीत मोकल साहेब, या दोन्ही अतिथींना विनंती असेल आपण मंचावरती या. वैभव मोकल साहेब, आपल्या देखील विनंती असेल आयोजकांच्या माध्यमातून आपण यावं मंचावरती. धन्यवाद. अर्णव ठाकूर याच गावचे सुपूत आहेत. खूप चांगलं समालोचन संपूर्ण रात्रीमध्ये देखील त्याने केलं. खास करून जेव्हा आपल्या गावची स्पर्धा असते तर जबाबदारी आणखी असते आणि ही जबाबदारी अगदी व्यवस्थितरित्या अर्णव ठाकूर यांनी ते पार पाडले. धावसंख्या 34, 34. स्कूप मारण्याचा प्रयत्न होता, इम्प्रोवायझिंग स्ट्रोक आणि विकेट कीपर धावलाय पुढे. आणखी एक डॉट बॉल. पहा किती डॉट बॉल झाले, जेवढे डॉट बॉल तेवढे पारितोषिक आहेत कौशिकसाठी. याच ओव्हरची चर्चा सातत्यानं चालू होती. कमी धावसंख्येचं षटक. आता जो रन रेट आहे वाटत होता सध्याच्या म्हणजे 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 33 झाल्या होत्या. वाटलं की किमान 40-42 पर्यंत पोहोचतील, परंतु या धावा थांबवल्यात कौशिक ठाकूरने, कौशिक पाटीलने. चांगली गोलंदाजी. धावसंख्या 34. 2 चेंडू अद्यापही शिल्लक आहेत. विकेट गेल्या 4 सुरुंगपाडा टीमच्या. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. 34. लॉस ऑफ 4 विकेट. एकदा तपासा, कारण डिजिटल स्कोअर दाखवते लास्ट बॉल, आमचे स्कोरर सांगतायत 4 बॉल. एकदा चेक करा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. हाफ ट्रॅकर बॉल पूल केलाय, हॅमर केलाय, हातोडा फटका. बॉल चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार. पाटीलने थोडी हवा जाम केली होती, परंतु तिला सुरुंग लावण्याचं काम केलं बॅटर आकाश पाटीलने. षटकार ठोकेचला. बॅटची कडा आणि शेवटच्या चेंडूवरती कौशिक पाटीलने घेतले ते विकेट. 3 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या प्रत्येक 11 सुरुंगपाडा संघाची 40 धावसंख्या धावफलकावर आणि 41 धावसंख्येचं लक्ष ठेवण्यात आलंय जरीमरी खोपटे संघाच्या विरोधात. 3 ओव्हरमध्ये धावा करायचे 41. चला टॉस करण्यासाठी या. कॅप्टन अष्टविनायक ओवळे आणि जनमान भेंडकळ. दैदिप्यमान क्रीडा सोहळा इथे मात्र संपन्न होतोय. अतिश मते सुरुवातीला आला. 5 चेंडू 11 धावा त्याने कुठल्या. वैभव तांडेल 2 चेंडू 4. अलंकार तांडेल सलग 4 चौकार मारले, परंतु तो रनआउटचा शिकार ठरला. सचिन तांडेल 3 चेंडूमध्ये 2 धावांचं योगदान. आशिष मते काहीच करू शकला नाही. आकाश पाटीलने मात्र एक षटकार खेचला. एकूण धावसंख्या 40. अभिजित ठाकूरचं पहिलं षटक. धावा आल्या 14. चेतन पाटील महागडा ठरला 19 धावा. प्रत्येकाने एक विकेट घेतले. कौशिक पाटील 7च धावा त्याने दिल्या, परंतु अगोदरच्या 2 षटकांमध्ये तब्बल 33 आल्या होत्या. चला अष्टविनायक ओवळे टीम कॅप्टन अभिजित, आपण त्वरित या टॉस साठी. प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालाय. काल रूपचंद स्मृती धाकटी जुई हा संघ मात्र जाऊन पोहोचलाय टॉप 4 मध्ये. 18 बॉल धावा करायचे 41. जशी सलामीची जोडी मैदानावरती दाखल होईल, क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्या. या आपण जाऊया डीजे श्रीकांतकडे. चला जय हनुमान भेंडकल विपक्ष अष्टविनायक ओवळे दोन्ही संघाचे संगणक या नाणेफेकीसाठी. भेंडकल संघाचा संगणक उपस्थित आहे, तर
अष्टविनायक ओवळे संघाचा संगणक आपण त्वरित यायचं आहे. अष्टविनायक उपस्थित असाल तर आपला कर्णधार या. बेंडकड संघाचा संगणक येथे उपस्थित आहे, तर आपण त्वरित यायचं आहे. सलामीची जोडी जरीमरी खोपटे संघाची मैदानावरती दाखल झाले. तब्बल 18 चेंडूंमध्ये 41 धावसंख्येचा पाठलाग करायचे. भारतीय जनता पार्टी केळवणे आयोजित उरण पनवेल आमदार चषक 2024 उद्याच्या रात्रीमध्ये 8 दिग्गज संघ या स्पर्धेमध्ये खेळतील. त्यामध्ये निश्चितच किरण पवारचा संघ देखील खेळणार आहे, सावळेश्वर सावळे. त्याचबरोबरीने बामणडोंगरी सध्याच्या घडीला प्रचंड फॉर्ममध्ये असलेला संघ. चला चेंडूची पूर्तता करा त्वरित. हावे दिवा देखील हा संघ खेळेल. RCC पेठ, रातो के कातील आणि संविधान नागाव देखील इन ॲक्शन तुम्ही नक्कीच पाहाल. बोनकोडे 11 बोनकोडे, नवी मुंबईतील हा संघ. हायवे दिवा देखील खेळणार आहे आणि गोटेगर भी आणि अंबापाडा सचिन काटकर देखील खेळताना दिसेल. तर नक्की उद्या देखील भेट द्या या स्पर्धेला. आजही तितकाच चांगला खेळ झाला या सर्व संघांकडून. आणि नेक्स्ट मॅच अष्टविनायक ओवळे संघ. चला टॉससाठी या. 18 बॉल 41 धावा करायचे. राज मात्रे आणि क्षितिज मात्रे ही बंधुराजांची जोडी मैदानावरती दाखल झाले. या धावांचा पाठलाग करण्यासाठी पहिल्या ओव्हरमध्ये किमान 15च्या वरती धावा, किमान 15+, मग मजा येईल. अलंकार तांडेल, परंतु समोर तगडं आव्हान आहे अलंकार तांडेलचं, ज्याने बॅटिंग करत असताना सलग 4 चौकार मारले होते. 5 चेंडूमध्ये 16 धावा कुठल्या होत्या. तोचा अलंकार. हा सामना रंगेल यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही. जरीमरी खोपटे संघ पॉवर प्लेचं पहिलं षटक. 3 ओव्हरचा हा सामना. अलंकार तांडेल पहिलं षटक घेऊन तयार. समोर राज, क्षितिज. पहिलाच बॉल हलक्या हाताने ते टॅप केलाय, गलीमध्ये जातोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. पहिली धाव फलकावरती जोडली जाते. धावसंख्येचा श्री गणेशा. 17 चेंडू 40 धावसंख्येची गरज. DJ श्रीकांत यांचं देखील विशेष आभार. खरं तर जेव्हा सुप्रीमो झाली तेव्हाही तुमचे आभार, कारण एवढ्या पब्लिक समोर माझा आवाज मॅच करणं थोडं कठीण काम होतं. ते त्यांनी केलं. म्हणजे आमच्या गळ्याचा भायकाला ते ऊन देत नाही, त्यासाठी धन्यवाद. 17 चेंडू 40 धावांची गरज. फिल्डिंगमध्ये बदल राज मात्रेसाठी. मिड ऑफ लॉंग ऑफचा प्लेअर मिड ऑफच्या पोझिशनला येतो. धीम्या गतीचा बॉल फसवलाय राजला आणि इथे विकेट नाही झाली. केस झेल इथे सुटलाय. राजला जीवनदान. कॅचेस विन द मॅचेस. राज सारख्या फलंदाजाचा झेल सोडलाय. याचा उपद्रव तुम्हाला सोसावाच लागेल. अलंकारने इथे फसवलं होतं राजला, परंतु त्याचा झेल इथे सुटला. एक्स्ट्रा कव्हरचा प्लेअर झेल घेत असताना मात्र हातातून त्याचा चेंडू निसटला. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या वरच्या कडेला चेंडू लागून इथे झेल मात्र सुटला. थोडा पुढे आला क्षेत्ररक्षक. 2 धावा धावफलकावर. अगदी यॉर्कर बॉल. पुन्हा एकदा जर्सी नंबर 10 वेगाने ते धावत येतोय. फेक करेल तत्पूर्वी एकच धाव. काय गोलंदाजी चालू आहे अलंकार कडून. कमाल केली बॅटिंग करत असताना. 16 धावा कुठल्या. आता गोलंदाजीमध्ये धमाल करतोय सध्याच्या घडीला. चला अष्टविनायक ओवळे संघ आयोजक आपली वाट पाहत आहेत. यस अभिजित आलाय. बैठक शॉट. राज मात्रेचा झेल सोडलाय. आता त्याचा उपद्रव पहा. ठोकलाय ते षटकार.
असतो कुणाल पाटील आणि राहुल पाटील यांच्या वतीने सलग 3 षटकारांसाठी 1000 रुपये खोपटे टीमला. षटकाराला 14 चेंडू 32 ची गरज. धावसंख्या 9. आता कव्हर्स मधून बॉल काढलाय राज. फलंदाजीतला राज दाखवत असताना चौकार. संघाची धावसंख्या 13. 13 चेंडू 28 ची गरज. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. शॉट फाईन लेगला. क्षेत्ररक्षक आहे तैनात. फक्त एकच धाव. पहिल्या ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला. पहिल्या ओव्हरमध्ये बरंच काही घडलं. झेल सुटला राज मात्रेचा. त्याचा उपद्रव आपण पाहिला. एक षटकार एक चौकार त्याच्या बॅटमधून आला. धावा झाल्यात त्या 14 आणि आता 12 बॉल. गरज आहे 27 धावसंख्येची. दोन्ही बंधुराज मैदानावरती आहेत. या धावांचा ते पाठलाग करतील का सुरुंगपाड्याच्या विरोधात. परंतु कुठेही जाऊ नका. आनंद घेत राहा. 2 ओव्हरमध्ये या धावांचा पाठलाग होईल की नाही होणार त्या अगोदर आपण इथे करतो टॉस. हॅलो. तर याच दरम्यान करूया नाणेफेकीचा कौल. अष्टविनायक ओवले विपक्ष जय हनुमान भेंडकल या 2 संघादरम्यान. मी विनंती करेन मोठी जुई ग्रामपंचायत विद्यमान सरपंच आदरणीय सन्माननीय दीपकदादा भोईर यांच्या पवित्र शुभ हस्ते मात्र केल्या जाईल या सामन्याचा नाणेफेकीचा कौल. जय हनुमान भेंडकल विपक्ष अष्टविनायक ओवले या संघादरम्यान होणारी बिग फाईट तुम्हाला पाहायला मिळेल. भेंडकल संघाने कॉल केलाय. नाणेफेकीचा कौल लागलाय अष्टविनायक ओवले संघाच्या बाजूनं. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करू आम्ही. धन्यवाद. तर शुभेच्छा असतील. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय अष्टविनायक ओवले संघाने. शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. ओटू कॉम्बॉक्स. वेगवान फटका आता आलाय. राज मात्रे ऑन द फायर. त्याच्या बॅटमधून निघाला आणखी एक चौकार. 4 धावा. बॅटिंग चालू आहे सध्याच्या घडीला राजकडून. ऑफस्टंपच्या बाहेर शफल होऊन खेचला हा चेंडू. वाईडिश लॉंग ऑन आणि मिडविकेटच्या मधून गॅप शोधली. परफेक्ट राजने बॉल पाठवला सीमारेषा पार. हा सामना आता रंगात आलाय. चौकार आलाय आणि या चौकाराने स्कोर जाऊन पोहोचलाय 18 वर. पाठलाग चालू 41 धावसंख्येचा. 11 बॉल 23 करायचे. गोलंदाजीसाठी दाखल झाला या टीमचा महत्वाचा ऑलराऊंडर प्लेयर अतिश मते आणि त्याच्या पहिल्याच चेंडूवरती खेचलाय ते चौकार. राज मात्रे क्षितिज मात्रे ही बंधुराजांची जोडी जरीमरी खोपटे संघासाठी. त्यांना ठाऊक आहे जिंकू किंवा मरू परंतु हा सामना तसाच आहे. धावसंख्या ती 18. 11 बॉल 23 ची गरज. अकरा चेंडू 23 धावांची गरज. राज मात्रे 5 चेंडू 16 वरती खेळतोय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. हा झेल महत्वाचा आहे. आता होणार नाही चूक. जर्सी नंबर 77 झेल घेतोय राज मात्रेचा. पहिला धक्का जरीमरी खोपटे टीमला. संघर्षाचा लढा मात्र ते संपुष्टात आला आणि अतिश मतेने त्याचे विकेट घेतले. अद्यापही सामना संपलेला नाहीये. 10 बॉल धावा करायचे त्यात 23. 41 धावसंख्येचं लक्ष ठेवलं. झेल सुटला होता राजचा. त्यानंतर त्याने केलं आक्रमण. 2 चौकार 1 षटकार त्याने खेचला होता. 16 धावसंख्येची इनिंग त्याने साकारली आणि आता 10 बॉल 23 करायचे. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतो चेतन पाटील. अतिशने घेतले नुकताच विकेट. ओरपिच बॉल होता आणि ते 5 शॉट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक. काय झेल त्याने घेतलाय. प्रफुल्ल होता त्या ठिकाणी. उंच उडी झेपावत त्याने झेल घेतला. फलंदाज बाद चेतन पाटील.
मात्र एक काळ असा होता ना की जे क्षेत्ररक्षक चांगली फिल्डिंग करत नाहीत त्यांना विकेट किपरच्या मागे ठेवायचे, लपवायचे असं म्हणायचे, परंतु आता नाही. आता मागचेच प्लेयर अगदी चाणाक्ष लागतात आणि मागचे जे प्लेयर आहेत, प्रफुल्लचं खास करून मी विशेष कौतुक करेल. विकेट किपरच्या डोक्यावरून बॉल येत होता परंतु त्याची नजर होती चेंडूवरती, नजर नाही तर चित्त्यासारखी नजर होती आणि चित्त्याच्या चपळाईनं त्याने हा झेल घेतला. विकेट गेल्यात 2. आतिश मतेने 2 विकेट घेतल्यात लागोपाठ. ऑन हॅट्रिक तो असेल. 9 बॉल 23 करायचे. विकेट विसरून मंथन मात्रेला ते आक्रमण करावं लागेल या धावांचा पाठलाग करण्यासाठी. ऑन हॅट्रिक. इथे नक्कीच असं वाटते बॅटची कडा कदाचित विकेट किपरने झेल सोडलाय आतिश मते, परंतु पहा इथे सांगतोय साथीदार सांगताय झेल सुटला तरी चालेल परंतु डॉट बॉल आलाय. राज मात्रे जेव्हा बॅटिंग करत होता तेव्हा संपूर्णपणे हा सामना झुकवण्याचं काम करत होता आपल्या दिशेनं, आपल्या बाजूने, परंतु तो बाद झाल्यानंतर चेतन देखील माघारी परतलाय. आता इक्वेशन बदलले. 23 करायचे. चेंडू शिल्लक आहेत ते 8 बॉल 23. हे 2 चेंडू महत्वाचे आहेत. बंथनच्या बॅटमधून एखाद षटकार, मग लास्ट ओव्हरमध्ये 15च्या आसपास होऊ शकते, मॅच बनवू शकते. खेचेल का षटकार मंथन की थांबवेल आतिश? फटका इथे खेचलाय. लॉंग ऑनला प्लेयर आहे आणि त्याच्या डोक्यावर बॉल चाललाय सीमारेषा पार. सामना अद्यापही संपलेला नाहीये. मंथन मात्रेने ठोकलाय ते खुला षटकार. काय सामना रंगतोय. रात्रीचे आता वाजलेले 1:15. थंडी कडाक्याची आहे. थंडीने सर्वजण कुडकुडतायत, परंतु हा सामना गरम करण्याचं काम दोन्ही संघाने केलंय. जरी मरी खोपटे विरोधात प्रतीक 11 सुरुंगपाडा. 7 बॉल धावा करायचे 17. वायटल बॉल ऑफ दिस इनिंग. सर्वाधिक महत्वाचा चेंडू या मॅच मधील आतिश मते फेकण्यासाठी झाला तयार. क्षितिज मात्र वारंवार येतोय. स्ट्रायकिंग एंडच्या बॅटरला इथे आत्मविश्वास देतोय आपण या धावांचा पाठलाग करू शकतो. राज बाद झाला असला तरी सुद्धा या धावांचा पाठलाग आपण करू शकतो, हा आत्मविश्वास देत असताना क्षितिज मंथनला. वेगवान चेंडू होता. बॅटर इथे बीट झाला. ऑन साइडला खेळण्याच्या नादात लाईन मिस केली. आतिश मतेने शेवटच्या बॉलवरती केले कमबॅक. 10 धावा देत त्याने 2 विकेट घेतल्या. 2 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. धाव फलकावरती धावा आहेत जरी मरी खोपटे टीमच्या 24 आणि आता धावा करायचे 6 बॉल मध्ये 17. अरे बोल सुरुंगपाडा लवकरात लवकर सामना चालू करा, कारण यानंतर 2 मॅचेस अद्यापही बाकी आहेत आणि आता वाजलेले 1:15. थोडं सहकार्य करा. काय सामना रंगतोय. 41 धावाचं लक्ष ठेवण्यात आलं होतं. पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा कुठल्या 24. बॅटिंग केली राजने. राजचा झेल सुटला. त्यानंतर राजने केलं आक्रमण, सामन्यामध्ये आणलं खोपटे संघाला. त्यानंतर राजची विकेट घेतली आतिशने. त्यानंतर मंथनने एक षटकार खेचला. पुन्हा एकदा मॅच मध्ये आणलं खोपटे टीमला, परंतु लास्ट बॉल टाकला बीट, अर्थातच निर्धाव. आणि आतिश मतेने पुन्हा एकदा मॅच मध्ये शिरकाव केला सुरुंगपाडा संघाच्या बाजूनं. 6 चेंडू 17 धावांची गरज. लास्ट ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी दाखल होतोय सुरुंगपाडा संघाचा आशिष मते. समोर फलंदाज क्षितिज मात्रे. टप्पा पडतोय. चेंडू वळण घेतोय. इक्वेशन बदलेल. एक एक्स्ट्राची धाव. 25 धावा झाल्यात. 6 चेंडू जिंकण्यासाठी गरज आहे 16ची. 25 धावा. कोण जिंकणार, सुरुंगपाडा की मात्र जरी मरी खोपटे? खोदून काढला हा फटका. लॉंग ऑफला फिल्डर आहे. थोडा चकवा दिला होता. चेंडूने फेक करेल विकेट किपर पर्यंत. तत्पूर्वी 2 धावा इथे झाल्यात कंप्लीट. 2 धावा इथे घेतल्या जात आहेत. 1:15 वाजलेत. प्रेक्षकांच्या टाळ्या ऐकायला येतात. यापेक्षा आणखी काय हवं. भारतीय जनता पार्टी केळवणे आयोजित उरण पनवेल आमदार चषक. प्रेक्षकांची गर्दी होत नाही असा आयोजकांना प्रश्न पडलाय, परंतु 1:15च्या सुमारास देखील प्रेक्षकांची गर्दी या क्रीडांगणावरती आहे. हे खरं यश आहे या स्पर्धेचं. 5 चेंडू 14ची गरज. रोमहर्षक सामना, दिलखेचक सामना सध्याच्या घडीला. खोपटे विरोधात सुरुंगपाडा.
याच परिसरातील हे दोन संघ आहेत, एकमेकांच्या विरोधात खेळत आहेत. 5 चेंडू जिंकण्यासाठी 14ची गरज. फ्लाइट दिली, फ्लाइट ओळखली आणि बॉल पाठवलाय लॉंग ऑफ सीमा रेषा पार. राजने केलं होतं आक्रमण, आता त्याचा बंधुराज ठोकतोय ते क्षितिज म्हात्रे. षटकार. राज जेव्हा मैदानावरती बॅटिंग करत होता, हाच त्याचा छोटा बंधू क्षितिज म्हात्रेने कंपाऊंड पार हा षटकार ठोकलाय. संदेश ठाकूर कडून आता कोणी षटकार मारू दे त्यासाठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज असेल. हे पारितोषिक तुमच्या जवळच ठेवा. 4 चेंडू जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. चला चेंडूची पूर्तता करा त्वरित. जबरदस्त सामना. कधी सुरुंगपाडा तर कधी जरेमरे खोपटे. या गावातील अंतर किती असेल रुचिर? कम से कम 5 ते 6 किलोमीटरचं अंतर असेल दोन गावांच्यात. परंतु जे सध्या तुंबळ युद्ध या दोन्ही गावांमध्ये चालू आहे सध्याच्या घडीला, उरण पनवेल आमदार चषक, यापेक्षा आणखी काय हवं? कडाक्याच्या थंडीमध्ये क्रिकेटचा वनवा पेटवलाय दोन्ही संघाने. 4 चेंडू जिंकण्यासाठी 8 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग. क्षितिज म्हात्रेच्या बॅटमधून षटकार आलाय. कंपाऊंडच्या बाहेर जाऊन चेंडू आणलाय की काय पाठीराख्यांनी? काही करतील पाठीराखे, गावासाठी काही पण. ट्रॉफी जिंकायचे तर तो चेंडू, ज्या चेंडूवरती षटकार आलाय तो चेंडू पुन्हा शोधून आणला गावकऱ्यांनी. आणखी काय पाहिजे? गावकऱ्यांची साथ असेल तर नक्कीच हे काही घडेल. 4 बॉल 8. करेल का कमबॅक आशिष मते? भले त्याच्या विरोधात षटकार आलाय परंतु तो देखील चांगला गोलंदाज आहे. थांबवेल का क्षितिज म्हात्रेला? रोखायचे त्याला धावा. 8. 4 बॉल 8चं समीकरण. प्रत्येक 11 सुरुंगपाडा विरोधात जरीमरी खोपटे. हा वेगवान चेंडू होता, थोडा खाली राहिला, थोडा खाली राहिला. डॉट बॉलची होते ते सांगता. इक्वेशन बदललं. 3 बॉल धावा करायचे 8. कंपल्सरी चेसिंग. काय करेल क्षितिज म्हात्रे? या चेंडूनं उसळीच घेतली नाही, पानबुडी सारखा खालूनच निघून गेला. 3 बॉल 8. 3 चेंडू 8 धावांची गरज खोपटे संघाला जिंकण्यासाठी. ओव्हर पिच बॉल पाठवलाय, गेलाय गेलाय थेट रस्त्यावरती. बॉल सीमारेषा पार. क्षितिज म्हात्रेच्या बॅटमधून धमाका. आमदार चषकाचा षटकार. चेंडू आता जिंकण्यासाठी 2 धावांची गरज आहे. परंतु सर्व क्रिकेट रसिक या मैदानावरती उपस्थित आहेत. या व्यासपीठावरती आपले पाहुणे उपस्थित आहेत, आयोजक उपस्थित आहेत. जरीमरी खोपटे, प्रतीक 11 सुरुंगपाडा या दोन्ही संघांचा खेळ तुम्हाला आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या दोन्ही संघांसाठी. 41 धावसंख्येचा पाठलाग. काय किफायतीने आणि अगदी संयमाने, आक्रमणाने इथे मात्र चालू आहे. 2 बॉल धावा करायचे, त्यात 2. हा चेंडू येईल का डॉट? दबाव वाढेल कारण या अगोदर असं घडलंय, मोठा फटका आल्यानंतर डॉट बॉल आलाय. काम करेल का ते आशिष? डॉट बॉल टाकणं गरजेचं, विकेट घेणं गरजेचं. ती देखील क्षितिज म्हात्रेची. 6 बॉल 16 वरती खेळतोय. 2 षटकार त्याने केसलेत. आशिष तयार. 2 बॉल 2 धावा करायचे. खोपटे की सुरुंगपाडा? 2 चेंडू 2. हलक्या हाताने चेंडू ढकललाय. 1 धाव झाले ते कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज क्षितिज तिथे पोहोचलाय. इतिहास रचलाय आज जरीमरे खोपटे संघाने. 3 ओव्हरमध्ये 41 धावसंख्येचा पाठलाग केलाय. हँडशेक करा टीम, खोपटे टीम. आणि त्याच बरोबरीने हार्ड लक सुरुंगपाडा टीम. काय हा सामना झाला. दोन्ही टीमचं खूप खूप कौतुक. यापेक्षा आणखी काय हवं प्रेक्षकांना? इट्स रिअली हार्ड लक टू सुरुंगपाडा टीम. एवढ्या धावा करून सुद्धा
ती धावा डिफेंड करू शकले नाहीत। राजने काम केलं, 16 धावा त्याने कुठल्या आणि त्याच बरोबरीने त्याचा बंधुराज क्षितिज म्हात्रे अक्षरशः बरसला। 7 चेंडू 18 धावांची इनिंग त्याने साकारली आणि तोच ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी। या क्षितिज म्हात्रे मंचावर 7 बॉल 18 धावा संख्येची इनिंग त्याने साकारली।